नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा या आठवड्याचा शेवटचा म्हणजे शुक्रवारचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण तिकडे डिस्कशन केलं होतं की आजची म्हणजे शुक्रवारची जी प्रायजेक्शन आहे ती मार्केटमध्ये थोडीशी टफ जाऊ शकते. तो जो ट्रेडिंगचा सेशन आहे थोडासा अवघड जाऊ शकतो कारण की मार्केटने एका सपोर्टवरनं स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवली होती, एका रेजिस्टन्सवरनं स्ट्रॉंग सेलिंग मोमेंटम दाखवली. त्याने जी क्लोजिंग होती ती क्लोजिंग थोडी ना थोडी कुठे आपल्याला कन्फ्युजन झोनमध्ये बघायला मिळत होती आणि ते आपण क्लिअरली काल ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन देखील केलेलं होतं. आणि आजचा दिवस संपल्यानंतर जर तुम्ही चार्ट बघितला तर मार्केटने मोमेंटम दिला, छोट्या छोट्या मोमेंटम मार्केटने दिला, परंतु ओव्हरऑल जर प्रायजेक्शन जर बघितली तर थोडीशी कन्फ्युजन क्रिएट करणारी होती. सो आजचा ट्रेडिंगचा सेशन थोडासा टफ गेलेला असणार आहे. जर तुम्हाला टफ नसेल गेला, एकदम स्मूथली तुमचा बाहेर निघाला असेल आजचा दिवस, वेल अँड गुड आणि चांगली गोष्ट आहे. परंतु जर ओव्हरऑल प्रायजेक्शन जर बघितली आजच्या ट्रेडिंग सेशनची तर मार्केटमध्ये एक शार्प सेलिंग मोमेंटम, त्याच्यानंतर एक डबल बॉटम क्रिएशन होऊन परत एक सेकंड हाफमध्ये एक बुलिश मोमेंटम. म्हणजे जर बघितलं तर ट्रेंड एका प्रकारचा नव्हता. काल जर बघितलं तर काल ट्रेंड क्लिअरली निगेटिव्ह दिसत होता. क्लिअरली लोअर लो इंट्राडेमध्ये प्रायजेक्शन क्रिएट होत होती. परंतु आज जर बघितलं तर कॅन्डलची साईज पण अधूनमधून एक दोन कॅन्डल मोठ्या आल्या. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर थोडंसं टफ होतं. आता टफ असल्यावर तुम्हाला माहिती आहे की काय करायचं असतं. रिस्क मॅनेजमेंट तितकीच इम्पॉर्टंट असते आणि लर्निंग ग्रुपवरती देखील मी अपडेट तशा पद्धतीने दिला होता की मार्केटची जी ओपनिंग आहे, मार्केट गॅप अप पण आहे, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे. रिस्क मॅनेजमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर अजूनही ट्रेंड जो आहे मार्केटचा तो अजूनही काही क्लिअर दिसत नाही. मग तुम्ही म्हणू शकता की सर ट्रेंड तर निगेटिव्ह दिसतोय ना, परंतु जो सपोर्ट मार्केटने क्रिएट केला आहे, निफ्टीने जो सपोर्ट क्रिएट केला आहे 24,550चा, त्या लेवलच्या वरती निफ्टी अजून सस्टेन होतोय. आणि आज जर बघितलं तर 24,740च्या आसपास निफ्टीची क्लोजिंग आहे. 6 ते 7 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्हली क्लोज झालेला आहे. ओव्हरऑल इंट्राडेमध्ये जर बघितलं तर नेगेटिव्ह प्रायजेक्शन आहे, परंतु ओपनिंग आणि क्लोजिंग बेसिसवरती जर बघितलं तर कालही निफ्टी इतकं सेलिंग होऊन देखील ग्रीनमध्ये क्लोज होतं, परंतु कालचा दिवस कम्प्लिटली निगेटिव्ह होता. आज जर बघितलं तरी आज सेलिंग नंतर परत एक बाउन्स दाखवला आणि क्लोजिंग आहे तरी आज ती ग्रीनमध्ये आहे. ओके, सो सोमवारच्या दिवशी आपण निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सचं ॲनालिसिस करणार आहोत आणि 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे. मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल किंवा मार्केटमध्ये तुम्ही आलेले असाल आणि पुरेसं नॉलेज जर तुमच्याकडे नसेल तर या मार्केटमध्ये रिटर्न मिळवण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. का मी असं सांगतोय तुम्हाला? बिकॉज ऑप्शन ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केटमधनं आपल्याला जर करिअर बनवायचं असेल तर तिकडे एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे जर एज्युकेशन नसेल तर यामध्ये टिकणं म्हणजे मार्केटमध्ये टिकणं हे खूप 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 अवघड गोष्ट आहे. आणि मी लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की जर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये करिअर करायचं असेल तर आपण पहिल्यांदा शिकतो, एज्युकेशन घेतो. म्हणजे जर काही लोक जॉब करत असतील किंवा कुठल्याही चांगल्या हुद्द्यावरती असेल तर ते एज्युकेशनच्या जीवावरतीच आहेत. आता घरचा धंदा असेल, कोणाचा बिझनेस असेल ती वेगळी गोष्ट आहे, परंतु ते सांभाळण्यासाठी देखील थोडंसं ज्ञान असणं गरजेचं असतं. ओके, जर तुम्ही कुठल्या हुद्द्यावरती असाल एज्युकेशन घेऊन, मग 1ली, 2री, 3री, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग जे नाही ते गोष्टी एज्युकेशन करायला कमीत कमी 15 ते 18 वर्षाचा कालावधी लागतो. आणि त्यानंतर कुठं ना कुठं आपल्याला मनासारखं नाही परंतु काम मिळतं. आणि या मार्केटमध्ये काय होतं, लोक काही बघतात, फक्त याचे त्याचे रील्स बघतात, स्क्रीनशॉट बघतात, इन्फ्लुअन्स होतात आणि मार्केटमध्ये येतात. आणि काय होतं मार्केटमध्ये येऊन मार्केट त्यांना ॲक्सेप्ट करत नाही. का? तर ते प्रॉपर एज्युकेशन घेऊन आलेले नसतं आणि मग जे पण काही सेविंग साठवतात ते मार्केटमध्ये लावतात आणि मार्केट घेऊन टाकतं. आणि त्याच्यानंतर धडपड करतात शिकण्याची, म्हणजे हातातनं वेळ निघून गेल्यावरती मग शिकण्याची धडपड करतात. तर सांगायचं जर झालं तर एक विहीर आहे, स्विमिंग टॅक आहे असं समजून चालू आपण. आणि काय करतात, दुसरे लोक पोहतात ते म्हणून आपण उडी मारतो आणि नंतर कळतं अरे बापरे हे तर पहिलं शिकलेले लोक आहेत आणि जे शिकलेले नाहीत ते तर असे बुडतात आहेत.
मग त्याच्यानंतर बुडल्यानंतर मग पोहणं शिकण्यात काय लॉजिक आहे ना, एकदा बुडालं तर बुडालं, त्याच्यानंतर पोहणं शिकण्यात काय लॉजिक आहे. परंतु जर तुम्ही अगोदरच बघितलं की हे जी स्विमिंग टँक आहे किंवा विहीर आहे, इथं पोहता आल्यावरती आपण याच्यामध्ये राहू शकतो, आपण याच्यामध्ये पोहून सर्वाईव्ह करू शकतो. सो सेम इकडे तो नियम लागू होतो की जे पण तुम्हाला मार्केटमध्ये करायचं आहे त्याच्या आधी तुम्ही लर्निंग एज्युकेशन घेणं खूप गरजेचं आहे. आणि लर्निंग नसेल, एज्युकेशन नसेल तर मार्केट तुमचं कॅपिटल घेणार आणि तुम्हाला बाहेर हाकलून देणार आहे. ओके, सो वारंवार मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ॲनालिसिसमध्ये सांगण्याचा काय ट्राय करत असतो की एज्युकेशनकडे फोकस करा, एज्युकेशनकडे फोकस करा, एज्युकेशनकडे फोकस करा. मग ते कुठूनही करू शकता तुम्ही, तुम्हाला फ्रीमध्ये मिळते करू शकता. आपला जो प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा एकदम चांगल्या पद्धतीने तिकडे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून. ते जर तुम्हाला करायचं असेल तर काही हरकत नाही, त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. असं नाही की तुम्ही तोच कोर्स करायला पाहिजे त्यातनंच शिकायला पाहिजे, असं नाही. पहिली गोष्ट तर ही तळमळ बघा की लर्निंगकडे फोकस करा. आता तुम्हाला ज्या व्यक्तीवर विश्वास आहे किंवा जे व्यक्तीचं तुम्हाला सांगून पटतंय किंवा ज्या व्यक्तीची सांगण्याची पद्धत तुम्हाला समजतीये त्या व्यक्तीकडे करा, काही हरकत नाही. आणि जर तुम्ही अगोदरपासून आपले व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला या व्हिडिओमधनं काही ना काही छोटं मोठं शिकायला मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. या व्हिडिओतनं तुम्हाला काही बेनिफिट मिळत असतील मार्केट रिलेटेड, लर्निंग रिलेटेड, तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु अजून डीपमध्ये मार्केट कशा पद्धतीने चालतं, प्रायजेक्शन काय आहे, सेटअप काय आहेत, स्ट्रॅटेजी काय आहेत, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल व्यवस्थितरित्या, तर त्याच्यासाठी आपला प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. सो त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, एकदा जावा, सिलेबस बघा आणि सिलेबस बघितल्यानंतर तुम्ही ठरवू शकता जॉईन करायचं नाही करायचं, कम्प्लिटली तुमची मर्जी आहे. आणि असं नाही की लर्निंग करायचं म्हणजे इथंच जॉईन झालं पाहिजे. तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त आणखी कोण चांगलं वाटत असेल की बाबा हा व्यक्ती खूप चांगलं शिकवतो आणि खूप चांगलं व्यवस्थित आहे, तर तुम्ही त्याचा पर्याय निवडू शकता. असं काही नाही की इकडेच शिकलं पाहिजे. हां, मी काय सांगण्याचा प्रयत्न करत असतो कारण की माझं जे उद्दिष्ट आहे, एक तर तुम्हाला ॲनालिसिस व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि खूप लोकांच्या आग्रहाखातर मी तो प्रायजेक्शन सेटअप कोर्स तयार केलेला आहे. आणि ज्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, ज्या गोष्टीमध्ये फास्ट शिकता येऊ शकतं, फास्ट शिकून तुम्ही नॉलेज घेऊ शकता, अशा गोष्टी मी तिकडे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आय होप तुम्ही एकदा जाऊन चेक नक्की करसाल. चला ॲनालिसिसला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टी 50चा चार्ट आहे. निफ्टी 50, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्स ॲनालिसिस करणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, डिटेल मध्ये ॲनालिसिस असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 2000 लाईकचं गोल आणि 500 कमेंटचं गोल ठेवलं होतं. 2000 लाईक कंप्लीट नाही झाल्या, 500 कमेंट देखील कंप्लीट नाही झाल्या. मला तुमच्यावरती राग नाही किंवा तुम्ही कमेंट करताय, लाईक करताय, चांगली गोष्ट आहे. जे करत नाही त्यांच्यासाठी मी सांगतोय. आणि असं नाही ठरवत मी की तुम्ही 2000 लाईक कंप्लीट नाही केल्या, मी असं ठरवतोय की माझ्यात कुठेतरी कमतरता राहतीये की मी तुमच्यापर्यंत व्यवस्थित व्हिडिओ पोहोचवत नाही असं मला वाटतं. जेणेकरून लोक व्हिडिओ बघतात परंतु लाईक आणि कमेंट करत नाही, याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही असं मी समजतो. सो 2000 लाईकचं गोल या व्हिडिओला देखील आहे. आय होप तुम्ही या व्हिडिओला तरी कंप्लीट करसाल. ओके, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 50,000च्या आसपास आपण आता आलेलो आहे सबस्क्रायबरसाठी. ओके, साधारण 4 ते 5 हजार सबस्क्रायबर कमी आहेत. सो जे व्यक्तींनी सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करा. इतकं जीव ओतून इतकं व्यवस्थित सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, त्यातनं काही ना काही रिटर्न द्यायला पाहिजे तुम्ही, अशी माझी अपेक्षा आहे. ओके, सो व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे बघा, निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. कालचं मार्केट जर बघितलं तर इंट्राडे हायला ओपन झालं होतं, डाऊन साईडला आलं, क्लोज झालं. आज मार्केट जर बघितलं तर इंट्राडे हायला ओपन झालं होतं, गॅप अप ओपन झालं होतं, शार्प सेलिंग मोमेंटम, क्लोजिंग थोडीशी रिकव्हरी दाखवलेली आहे. ओके, सो तुम्ही जर बघाल तर लास्टचे 1 महिना जर बघितलं तुम्ही तर मार्केटमध्ये खूप चांगल्या गुड न्यूज येतात आहे. मग तो GDP डाटा असतो, आता तो काय असेल तर XYZ, परंतु GST असो किंवा काही पण बघितलं तर गुड न्यूज येतात मार्केटमध्ये. मार्केट रिस्पेक्ट करतं गॅप अपने, गॅप अप होतं मार्केट, परंतु टिकतंय का नाही टिकत, टिकतंय का नाही टिकत, टिकतंय का नाही टिकत. याचा अर्थ काय आहे
की मार्केटमध्ये बुलिश मोमेंटमसाठी जागा नाही आहे. अजूनही जे सेलर आहेत ते जास्त ॲग्रेसिव्ह आहे कोणाच्या कम्पेअरला, बुलिश लोकांच्या. त्यामुळे आज जर बघितलं तर जे सक्सेसफुल ट्रेड होतात ते सेलिंगच्या साईडला जास्त होतं ते. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये एक पुलबॅकवरती सेलिंग मोमेंटम येतोय. कंटिन्युअसली बघितलं तुम्ही तर पुलबॅकवरती सेलिंग मोमेंटम येतोय. तिकडे मी दाखवतो तुम्हाला. जेव्हा जेव्हा मोठे पुलबॅक आले तेव्हा तेव्हा एक शार्प सेलिंग मोमेंटम बघायला मिळालं. आता इकडे जर बघितलं तर हा तर डाऊन ट्रेंडच चालू होता. ओके, डाऊन ट्रेंड पुलबॅकवरती डाऊन ट्रेंड, इकडे बऱ्यापैकी पुलबॅक आला, परंतु एंड ऑफ द डे काय झालं, डाऊन ट्रेंड. इकडे परत एक चांगला पुलबॅक आला, परत डाऊन ट्रेंड. म्हणजे जर बघितलं तर जेव्हा जेव्हा चांगले पुलबॅक आलेत बघा, ही रॅली काय सुपर होती ही बघा, परत त्याच्यानंतर ती सस्टेन झाली नाही. ही रॅली परत गेली, परत ती सस्टेन झाली नाही. म्हणजे मार्केटमध्ये फॅक्टर होतात गुड न्यूजचे, परंतु मार्केट सस्टेन होत नाही. बघा इकडे पण बघा, जेव्हा जेव्हा पुलबॅक आलेत डाऊन साईड मोमेंटम आले, आणि रिसेंटली ते जरा जास्तच बघायला मिळाले. बघा इकडे एक चांगली रॅली नंतर सस्टेन नाही झाला, पुलबॅक नंतर डाऊन साईड. आता परत हा गुड न्यूज आली होती, परत डाऊन साईडला. म्हणजे मार्केटमध्ये जर बघितलं तर सेलिंगमध्ये सक्सेसफुल ट्रेड होण्याचे चान्सेस जास्त आहेत, परंतु इकडे सेलिंगमध्ये सक्सेसफुल होण्याचे ट्रेड जास्त आहे. म्हणजे डोळे झाकून सेलिंग करायची का नाही, जी मग तुम्ही या लेवलवरती सेलिंगचा विचार करसाल मार्केटवरती जाईल, तुमचा एसएल घेऊन जाईल, परंतु योग्य वेळी योग्य लेवलवरती आपल्याला योग्य ट्रेड प्लॅन करणं खूप गरजेचं असतं, आणि हेच आपल्याला शिकायचं असतं. सो ओव्हरऑल चार्ट पॅटर्न जर बघितला तर इकडे देखील थोडंसं तर तुम्ही बघितलं तर या पद्धतीने एक चॅनल क्रिएट झालेलं आहे. ओके, आता इम्पॉर्टंट काय इकडे बघायला मिळतं की हा एक सपोर्ट आहे आणि हा एक रेजिस्टन्स आहे. ही रेंज एक इम्पॉर्टंट रेंज आहे, जिकडे करणे इकडनं बुलिश मोमेंटम येण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे 24,800ची. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर हा स्विंग आहे 24,700चा. ही थोडीशी तुम्हाला मी ओबड धोबड लेवल सांगण्याचा का प्रयत्न करतोय, बिकॉज थोडंसं अशा पद्धतीने जर चार्ट बघितला तर तुम्हाला पटकन समजून येतं. कारण की आता चार्टवरती मी डायरेक्ट लेवल मार्क केला तर तुम्हाला समजणार नाही. असं करून फक्त लेवल तुम्हाला सांगितली ही सपोर्ट नाही. पण जर तुम्ही असा चार्ट जर बघितला तर तुम्हाला एक व्यवस्थित व्ह्यू बघायला मिळत असेल. ओके, आय थिंक तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं ते. इकडे जर बघितलं तर हा स्विंग आहे, आणि इकडे जर बघितलं तर हा एक सपोर्ट होता, आणि त्याच लेवलवरती एक सपोर्ट आहे. म्हणजे 24,700 24,800 100 पॉईंटची आपल्याला एक नो ट्रेडिंग झोनची रेंज मिळालेली आहे. बरोबर आहे. आता इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने चॅनल पण आहे, ट्रेंड लाईन पण आहे, चॅनल आहे. आता या चॅनलच्या अप साईडची जी लेवल आहे, ओके, अप्पर लेवलवरती हा कन्सोलिडेशन करतोय. जर ब्रेकआउट आला तर आपल्याला हे जे स्विंग आहेत हे स्विंग आपल्याला परत बघायला मिळतील. मग साधारण जी 25,000ची लेवल आहे ते आपल्याला परत निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते या स्विंगच्या अबाव. म्हणजे हा जी ट्रेंड लाईन तयार झाली तिकडे. परंतु जर हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर मग तो परत काय होईल, हा जो चॅनल आहे त्या चॅनलच्या सपोर्टवरती, म्हणजे ही अप साईडची लेवल, ही लोअर लेवल, आणि एक मधली 50%ची लेवल, तर तो 50% आणि त्याच्याही खाली येऊन 24,500चा जो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे त्या लेवलवरती येऊ शकतो. आणि काल बघा मी तुम्हाला हे सांगितलं होतं की हा एक क्लोजिंग होती आणि ही एक क्लोजिंग होती, त्या लेवलवरती हा एक रेजिस्टन्स होता, हा एक सपोर्ट होता, त्या लेवलवरती क्लोजिंग होती. त्यामुळे थोडीशी प्राइस ॲक्शन टफ होती, परंतु इकडे तशा पद्धतीने नाही. इकडे आपल्याला आता एक क्लिअर कट आपल्याला काय झालेली एक रेंज मिळालेली आहे. तर ती रेंज आता आपण निफ्टीची मार्क करून घेऊया. सगळे लेवल आपण रिमूव्ह करूया. आता काही मित्रांना, काही जे व्हिडिओ बघतात त्यांना थोडी रेंज मोठी वाटेल, परंतु काहीही हरकत नसायला पाहिजे. का? त्याचं मागचं रिझन काय आहे, तर इकडे बघा या रेंजमध्ये ही एक कन्सोलिडेशन होतं, जवळजवळ अर्धा दिवस कन्सोलिडेशन होतं. त्याच्यानंतर बघितलं तर हे एक कन्सोलिडेशन आहे. इकडे थोडे छोटे मोठे आपल्याला मोमेंटम बघायला मिळाले, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर ही पण एक कन्सोलिडेशनचीच रेंज आहे. ओके, सो ही जी रेंज आहे 100 पॉईंटची थोडीशी
मोठी वाटते, हरकत नाही. परंतु याची क्लोजिंग जर बघितली आपण तर 24,740ची आहे. बरोबर सेंटरला क्लोजिंग आहे. 24,700 24,800च्या मधली लेवल काय असते 24,750 ही सेंटरला आहे. म्हणजे अपसाईडला जाताना 50 पॉईंटचाच विचार करायचा आहे. म्हणजे 50 पॉईंट नंतर लगेच अपसाईडचा ब्रेकआउट आहे. डाऊन साईडला जाताना मी 50 पॉईंटचा आहे. म्हणजे एक 50 ते 100 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते. ओव्हरऑल नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर काय आहे तो 100 पॉईंटचा आहे. आता लक्षात काय ठेवायचं आहे, 2 इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहेत. हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे. ओके, इंट्राडे मधील सपोर्ट जर बघितलं तर हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, परंतु तो आज ब्रेक झाला होता. ब्रेक होऊन परत इकडे रेजिस्टन्सचं काम केलं, परत खाली येऊन इकडे डबल बॉटम क्रिएट करून वरती गेला आणि आता हा एक सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळतोय. सो इम्पॉर्टंट ठेवायचं आहे लक्षात की जर याने जर एक इम्पल्सिव्ह तयार केली, एक पुल बॅक घेतला, एक प्राइस ॲक्शन ही बुलिश आहे. आता या बुलिश ॲक्शनच्या प्राइसनी जर ब्रेकआउट मिळाला आपल्याला 24,800चा निफ्टीमध्ये तर एक अपसाईडचा व्ह्यू ओपन होतोय. ओके, सो अपसाईडचा व्ह्यू ओपन झाल्यावरती काय लेवल आहे जिकडे आपल्याला प्रत्येक लेवलवरती काही ना काही रेजिस्टन्स बघायला मिळू शकतो. तर लेवल समजून घ्या, हा मल्टिपल टाइम स्विंग आहे जो आहे 24,840 म्हणजे 40 पॉईंटचा स्कॅल्पिंग व्ह्यू बनतोय. त्याच्यानंतर सेकंड लेवल जर बघितली तर जवळजवळ या लेवलपर्यंत येते 24,885. थर्ड लेवल जर बघितलं तर हा स्विंग क्रिएट होते 24,930. तर या पद्धतीच्या काही लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतात. तर ती पहिली लेवल जर बघितलं तर थोडीशी छोटी आहे 40 पॉईंटची. का तर 1 2 3 मल्टिपल स्विंग इकडे तयार आहे आणि प्रत्येक स्विंगवरनं काही रिजेक्शन मिळाले. जर याने इकडनं प्रायजेक्शन क्रिएट करून जर इकडे गेला तर हाय पॉसिबिलिटी आहे की 24,080 वरनं हा 24,840 वरनं हा एक रिजेक्शन देखील दाखवू शकतो. हाय पॉसिबिलिटी आहे. परंतु जर याला सस्टेन झालाच हा आणि वरती निघाला आणि या स्विंगच्या वरती जर निघायला लागला तर मग 24,885 आणि 24,930 या ज्या लेवल आहेत म्हणजे ही फर्स्ट, ही सेकंड आणि ही थर्ड या लेवल आपल्याला बुलिश साईडला येताना दिसू शकते. याची पॉसिबिलिटी हाय होऊ शकते. बिकॉज मग काय आहे की हा एक राउंडिंग बॉटम तयार करून एक पुलबॅक घेऊन जर येत असेल तर आपल्याला इकडे एक बुलिश प्रायजेक्शन, ही प्रायजेक्शन काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, बऱ्यापैकी मित्रांना माहिती झालेली असणार आहे. तर 24,800ची लेवल लक्षात ठेवायची, इम्पॉर्टंट लेवल. ओके, 24,700 या डाऊन साईडच्या लेवल आपल्याला आता बघायचे ते. ओके, बघा 24,700 जर बघितलं लास्ट टाइम, थोडंसं चार्ट मी इकडे घेतो. लास्ट टाइम जर बघितलं तर ही लेवल जेव्हा ब्रेक झाली होती तेव्हा शार्प सेलिंग आपल्याला बघायला मिळाली होती आणि त्याच लेवलवरनं इकडे आपल्याला एक रेजिस्टन्स देखील बघायला आणि तिकडनं तो ब्रेकआउट झाला. तर 24,700 एक इम्पॉर्टंट लेवल आहे, सपोर्ट ॲज अ कन्सिडर करायचा आपल्याला आणि तो सपोर्ट जर ब्रेक होते तर काही लेवल इकडे आपल्याला ओपन होताना दिसतं. ते तर काय लेवल इकडे समजून घ्या. 24,700ची जर लेवल ब्रेक होती तर फर्स्ट लेवल आहे 24,650, 50 पॉईंटचा एक मोमेंटम. आता इकडे एक सपोर्ट आहे 24,625 वरती, परंतु इथपर्यंत जर आपल्याला मोमेंटम मिळतोय तर या लेवलवरती आपल्याला ट्रेलिंग करणे इम्पॉर्टंट आहे. ओके, रिस्क मॅनेजमेंट करणे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेकंड लेवल 24,600 आणि थर्ड लेवल 24,560 हा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. या लेवल आपल्याला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडने येताना दिसू शकतात. ते ओके, ओव्हरऑल चार्टचा जर व्ह्यू बघितला आपण, आता या लेवल थोडंसं मी हाईड करतोय आणि चार्ट 1 तासावरती घेऊन जातोय. ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर काय बघायला मिळते, इकडनं या लेवलवरनं एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झाला होता साधारण 25,500च्या आसपास, 25,700च्या आसपास. तिकडनं निफ्टी डाऊन साईडला आली होती आणि या लेवलवरती निफ्टीने मल्टिपल टाइम सपोर्ट घेतला 1 आणि 2 आणि एक पुलबॅक नंतर काय झालं, परत एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. म्हणजे एक नेगेटिव्ह ऑलरेडी मोमेंटम होता आणि 50%च्या आसपास इकडे पुलबॅक घेतला आणि त्याच्यानंतर परत मोमेंटम दाखवला. तर इकडे काय झालं, एक डबल बॉटम क्रिएट झाला आणि डबल बॉटमवरती आपण हा देखील विचार केला होता. परंतु काय झालं, आता मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह न्यूज येऊनही मार्केट परत खाली आलं. परंतु आत्ता जर बघितलं
तर ही एक ट्रेंड लाईन इकडे बनलेली आहे अशा पद्धती. मी तुम्हाला हेच दाखवतो जेणेकरून लेवल आहेत तर आपल्याला इकडे मार्क करून दाखवतो. ही ट्रेंड लाईन बनलेली आहे अशा पद्धतीची. आता शार्प सेलिंगचा व्ह्यू ना 24,600 लेवल 24,550 हे सपोर्ट जेव्हा ब्रेक होईल आणि एखादा दिवस सस्टेन करेन त्यानंतर आपण विचार करू शकतो शार्प सेलिंगचा. परंतु आत्ता ज्या लेवल आहे ज्या आपण डिस्कशन केल्यात सेलिंग साईडच्या बुलिश साईडला त्या आपल्याला बघायला मिळू शकतं ते, कारण की इकडनं एक अशा पद्धतीने एक या पद्धतीने चॅनल क्रिएट झालेला आहे. ओके, याला आपण कन्सिडर करणार आहे बिकॉज हा खूप मोठा गॅप अप होता आणि तिकडनं डाऊन साईडला आला होता. त्यामुळे जर ओव्हरऑल जर बघितलं तर इकडनं हा सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट रेजिस्टन्स, तर हा जर कन्सिडर केला आणि 24,800ची जी आत्ता लेवल आपण डिस्कशन केली ही जर ब्रेक केली तर याची हाय पॉसिबिलिटी काय, हा एक नवीन हाय देखील लावायला जाऊ शकतो. मग आत्ता जर तुम्ही बघितलं तर या चॅनलमध्ये तुम्हाला काय बघायला मिळते की एक इम्पॉर्टंट लेवलवरती आहे, म्हणजे कुठल्याही मोमेंटम येऊ शकतो. आपण असं स्ट्रॉंगली प्रिडिक्ट करू शकत नाही. कधी कधी आपण ठरवतो ना की 60% चान्सेस याचे बुलिश साईडला आहे किंवा रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा सेलिंगच्या साईडला बघायला मिळते. तसं इकडे बनत नाही. हा व्ह्यू क्लिअर कट आपल्याला काय बघायला मिळतोय, न्यूट्रल बघायला मिळतोय, कारण की तो एका रेंजमध्ये आहे आणि त्या रेंजच्या सेंटर पॉईंटवरती आहे. सो सेंटर पॉईंटवरती असल्यामुळे कुठल्याही आपण एखाद्या साईडला आपण जास्त व्ह्यू स्ट्रॉंगली ठेवू शकत नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं चार्ट आहे ना थोडासा कन्फ्युजन क्रिएट करू शकतो इंट्राडेमध्ये. सो त्याच्यासाठी काय करायचं, आपण ज्या लेवल इकडे डिस्कशन केल्यात त्या लेवल जर बघितलं तुम्ही तर एकदम न्यूट्रल आहेत. कुठल्याही साईडला खूप मोठे लेवल नाहीत, बुलिश साईडला नाही किंवा सेलिंगच्या साईडला देखील नाहीत. एकदम असं म्हणू शकतो की आपण न्यूट्रलनी याचा विचार केलेला आहे. ओके, सो आय होप तुम्हाला लेवल समजले असतील. 24,800 24,700 100 पॉईंटचा आधीच आपण डिस्कशन केलं होतं. एक मोठा आणि सोयीस्कर नो ट्रेडिंग झोन आहे. सो आय होप निफ्टीच्या व्यवस्थित लेवल तुम्हाला समजले असं नेहमीप्रमाणेच. आणि आता निफ्टीचा ॲनालिसिस झाला याचा अर्थ आपला ॲनालिसिस व्हिडिओ संपला आहे का, नाही, जायचं नाही पळून लगेच. ओके, एका मित्राने चांगली कमेंट केली होती की सर तुम्ही दमदाटी करून शिकवता आणि स्माईल केली होती, म्हणजे त्याने चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं. तर खरं सांगू का, आपली जी MG फॅमिली आहे तिला मी दमदाटी देऊन नक्की शिकवतो, हक्काने शिकवतो. का तर ज्यांची शिकण्याची इच्छा आहे त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे. जे शिकण्याचं ट्राय करतात ते लाईक करतात, कमेंट करतात आणि त्या कमेंटमधनं लाईकमधनं ते दिसून येतं. आणि ॲज अ तुम्ही जर विचार केला त्याचा की एक व्यक्ती आहे तो खूप चांगल्या गोष्टी, म्हणजे मी अर्थात माझंच बोलतोय, मी आहे ते तुम्हाला खूप काही गोष्टी ज्या लोक पैसे घेऊन शिकवतात ते मी इकडं लर्निंग व्हिडिओमध्ये शिकवायचा प्रयत्न करत असतो. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी जे मार्केटचे बोलतात ना ट्रिक, त्या ट्रिक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो प्राइस ॲक्शनच्या. ओके, सो असं एक निफ्टीचा ॲनालिसिस बघितला, लेवल मार्क केले आणि निघून जाणं हे काही बरोबर वाटत नाही आहे. का तर हे फक्त तुम्हाला दिसते, परंतु याच्या मागचा मेन उद्देश काय आहे की सगळे लेवल तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे की काय होती. अशी प्राइस ॲक्शन झाल्यावरती असं मार्केट रिॲक्ट करतं. आता निफ्टीमध्ये अशी प्राइस ॲक्शन झाली तर आपण डिस्कशन केलं चॅनलचं. आता बँक निफ्टी सेन्सेक्समध्ये वेगवेगळी प्राइस ॲक्शन आहे तर ते बघायचं आपलं. त्यामुळे तुमच्याकडे वेळ नसेल तरी पण पूर्ण व्हिडिओ बघा. ओके, सो भावना समजून घ्या, शब्दात नाही मांडता आलं तरी भावना समजून घ्या. ओके, सो आता बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला आपण तर बँक निफ्टी आज पण इनसाइड कॅन्डल तयार केली होती बघा. बँक निफ्टीने काल पण इनसाइड कॅन्डल होती, आज पण इनसाइड कॅन्डल होती. जर तुम्हाला इनसाइड कॅन्डलचं सेटअप माहिती असेल तर इकडनं एकदम व्यवस्थितरित्या हा मोमेंटम कॅप्चर करता आलेला असणार आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा की बँक निफ्टीमध्ये जी इनसाइड कॅन्डल सेटअप होता तो कोणी कोणी कॅप्चर केला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा सपोर्टपर्यंत आला आणि आपण ही लेवल काल डिस्कशन केली होती, ती लेवल ब्रेक केली, पहिल्या लेवलपर्यंत गेला, ऑलमोस्ट सेकंड लेवलपर्यंत पण गेला, परंतु सेकंड हाफमध्ये थोडीशी रिकव्हरी दाखवली. तर ती रिकव्हरी का आली, कशी आली ते वेगळी गोष्ट आहे, परंतु आपल्याला काय बघायला मिळते की सपोर्टवरनं रिकव्हरी येण्यावरती ती आली. बरं, आता काय लक्षात ठेवायचे समजून घ्या. सगळ्याला मी रिमूव्ह करतोय. इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे, चॅनल नाही आहे इकडे, कारण की आपण याला चॅनल कन्सिडर नाही करू शकत, कारण की ही लेवल खालच्या साईडला गेली त्यामुळे हा चॅनल नाही आहे. पण ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते आणि ट्रेंड लाईन नंतर सपोर्ट जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे.
53,988 54,000चा आहे. तर याला स्पेस कुठं द्यायला पाहिजे आपण ट्रॅव्हल करायला किंवा कन्सोलिडेशन करायला? तर याला स्पेस कुठं द्यायला पाहिजे आपण कन्सोलिडेशन करायला किंवा थोडंसं मोमेंटम करायला? तर हा एक पेस आहे 53,988 ते हा जो स्विंग आहे साधारण 54,150च्या आसपास. एक्झॅक्ट काय आहे ते आपण सांगू इकडे बघूयाच मार्क करून. ओके, 54,170च्या आसपास आहे. तर हा जो स्पेस आहे ना, ही ट्रेंड लाईन तर आहेच, परंतु इकडे हा स्पेस याला देणं गरजेचं आहे, कारण की हा एक सपोर्ट आहे. इकडे जर बघितलं तर हा सपोर्ट आपल्याला इकडे राऊंड लेवलवरती देखील घेऊन जाते. रेजिस्टन्स नाही, याला राऊंड लेवल मी समजते. हा सपोर्ट इकडे जर बघितलं तर हा एक स्विंग क्रिएट केलेला आहे, म्हणजे 54,173 हा एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक्झॅक्ट आपल्याला ही एक ट्रेंड लाईन बघायला मिळते आणि याला इकडे सपोर्ट मिळणं इकडे कन्सोलिडेशन करणं गरजेचं आहे. आणि कन्सोलिडेशन करून जर हा बुलिश साईडची 54,173ची जर लेवल ब्रेक होतीये तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग 54,300 54,400 या ज्या काही लेवल बनतात ते बुलिशच्या साईडला त्या आपल्याला ओपन होताना दिसतात. समजतोय तुम्हाला प्राइस ॲक्शन कशी तिकडे क्रिएट केली आहे? ओके, क्रिएट केली नाही, क्रिएट झालेली आहे. आपण कोणी नाही प्राइस ॲक्शन क्रिएट करणारे वेगळं आहे. ही जर प्राइस ॲक्शन तुम्ही बघितली तर अशा पद्धतीने जर घालं तर एक या पद्धतीने आपल्याला एक प्राइस ॲक्शन बघायला मिळेल. तर आता तुम्ही सांगू शकता ही काय प्राइस ॲक्शन आहे. थोडीशी वाकडे तिकडे आहे, परंतु समजणाऱ्याला इशारा काफी आहे. ओके, सो या पद्धतीने प्राइस ॲक्शन बनते, तर त्याचा विचार करू शकता तुम्ही सोमवारच्या दिवशी इंट्राडेमध्ये. ओके, आता लेवल एकदम मार्क करूया, म्हणजे आपला जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुम्हाला समजला की पटकन लेवल समजायला सोपं जातं. आता आपण बुलिश साईडच्या आधी पहिला लेवल बघूया. इकडनं एक सपोर्ट घेऊन वरती गेलाय, कन्सोलिडेशन करून जर हाय ब्रेक होतोय 54,173चा, 54,300 आजचा इंट्राडे हाय आहे. आणि ऑलमोस्ट कालचा इंट्राडे आहे 54,420. या लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतात. ओके, सो ही लेवल ब्रेक होती 54,300 आणि 54,430 या दोन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, एक चांगला राउंडिंग बॉटम क्रिएट तयार केलेला आहे. एकदा थोडा टप्पा का होता वरती जाऊ द्या. ओके, आता डाऊन साईडला काय बघायला मिळते बघा. डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. एकदा येऊ द्या, टप्पा खाऊन जर पुलबॅक घेऊन 53,980 53,988 ही जी लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर दोन लेवल ओपन होतात. ते हा एक सपोर्ट आणि हा एक सपोर्ट. आणखी एक लेवल आपण मार्क करूया, हा एक सपोर्ट. सो काय बघायला मिळते इकडे लेवल 53,900 53,750 आणि 53,657 या फर्स्ट सेकंड थर्ड या तीन लेवल आपल्याला बघायला मिळतात. 54,173 54,988 नो ट्रेडिंग झोन आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की याला स्पेस पाहिजे, थोडा स्पेस मोकळा पाहिजे याला कन्सोलिडेशन करण्यासाठी. आफ्टर कन्सोलिडेशन हा मग ज्या साईडला मोमेंटम देऊ शकतो तिकडे आपल्याला 6 मारायला तयार राहायचं. ओके, सो लेवल नक्की नोट करून ठेवा. आणि सगळ्या लेवल निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, याच्या लेवल मी टेलिग्रामवरती देत असतो. आणि सगळे ऑफिशियल लिंक जे आहेत ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. कुठेही सर्च करून जॉईन करू नका. ज्या पण ऑफिशियल लिंक आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेल्या आहे. डिस्क्रिप्शन जाऊन मग तिकडे प्राइस ॲक्शन सेटअपची कोर्स लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे. ओके, अशा ज्या ऑफिशियल लिंक आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. ओके, सेन्सेक्सचा विचार करूया. आता सेन्सेक्सच्या लेवल जर बघितल्या तर बऱ्यापैकी लेवल सेन्सेक्सने देखील फॉलो केलेलं आहे. सेन्सेक्समध्ये थोडंसं काय लक्षात ठेवायचं आहे की वरच्या साईडला आज कुठलाही मोमेंटम दिलेला नव्हता मार्केटने. त्यामुळे वरच्या ज्या लेवल आहेत म्हणजे बुलिश साईडच्या ज्या लेवल आहेत त्या ॲज इट इज राहणार आहे सोमवारच्या साठी. बघा, सेन्सेक्सचा चार्ट आहे 5 मिनिटाचा. डाऊन साईडला थोड्याशा लेवल आपण मार्केट ऑलमोस्ट आपण लेवलच फॉलो केलं. बघा, इकडनं निघाला, या लेवलवरती आला, सपोर्ट घेतला, परत गेला, परत नो ट्रेडिंग झोनमध्ये क्लोज झाला. म्हणजे डाऊन साईडच्या पण लेवल जर बघितलं तर ॲज इट इज लेवल आहे. 80,600 सपोर्ट, 80,900 रेजिस्टन्स. आता कंटाळा करत नाही मी तुम्हाला लेवल सांगण्यासाठी. लक्षात घ्या की मार्केट जर त्याच लेवलला रिस्पेक्ट केले मार्केटनी तर त्याच्यामध्ये कंटाळाचं काही नाही आहे. बरं, लक्षात काय ठेवायचं आहे की प्राइस ॲक्शन फक्त समजून घ्या बुलिश, आणि त्याच्यानंतर जर हाय ब्रेक होते तर आजचा इंट्राडे हाय म्हणजेच
81,043 फर्स्ट लेवल, 81,200 आणि 81,300 या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात ते बुलिशच्या साईडला. डाऊन साईडला जर बघितलं तर 80,600ची जर लेवल ब्रेक होते तर आजचा जो लो आहे 80,400, 200 पॉईंटचा मोमेंटम, 80,234, 80,100 या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकतात. कालचाच नो ट्रेडिंग झोन आहे 80,700, 80,900, 200 पॉईंटचा साधारण कन्सोलिडेशनचा झोन आहे. नो ट्रेडिंग झोन याला आपण कन्सिडर करू शकतो. ओके, ओव्हरऑल चार्ट जर बघितलं तिन्ही इंडेक्सचे तर मी तुम्हाला सांगितलंय की मार्केट वरती जाते परंतु वरच्या लेवलवर ते सस्टेन होत नाही. कुठली तर अशी महाशक्ती आपण त्याला म्हणू शकतो की ते मार्केटला सस्टेन होऊ देत नाही. इंडियन गव्हर्नमेंट आहे ते मार्केटला वरती सस्टेन ठेवायचा प्रयत्न करते, परंतु कोणतरी आहे असं मार्केटमध्ये की जे मार्केटला खाली घेऊन येते आणि ते विन होते. कारण की 2-3 मागच्या न्यूज जर बघितल्या तर टेरिफची न्यूज आली होती तेव्हा पण मार्केटमध्ये थोडंसं निगेटिव्ह सिनारिओ दाखवला होता, परंतु तिकडे परत एक बुलिश अपसाईड मोमेंटम आला होता, परंतु तो देखील सस्टेन नाही झाला. काल जर बघितलं तर जीएसटीची एक पॉझिटिव्ह नव्हती, ती देखील सस्टेन नाही झाली. जीडीपीचा डाटा आला होता तो देखील थोडासा पॉझिटिव्ह दाखवला गेला होता, तेव्हा पण मार्केट गॅप अप ओपन झालं तर सस्टेन नव्हतं झालं. म्हणजे इतक्या पॉझिटिव्ह न्यूज आणूनही मार्केट जर ओपनिंग हायला होती, क्लोजिंग लोला होती, तर कुठे ना कुठे मार्केटमध्ये एक इंटरनल बेरिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळतोय. ती महाशक्ती आपल्याला समजणच नक्की कोण आहे. ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर जर बघितलं तर साईडवेजमध्ये आहे. आज तिन्ही इंडेक्स जर बघितले तर 4-5 पॉईंट, म्हणजे निफ्टी जर बघितलं तर 6 पॉईंट बुलिश, सेन्सेक्स जर बघितलं तर 7 पॉईंट बेरिश 0.7 आणि बँक निफ्टी जर बघितलं तर 40 पॉईंट बुलिश. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर जिकडे मार्केट ओपन होते तिकडे क्लोजिंग होते. सोमवारी थोडंसं मार्केट स्लो राहू शकतं आणि मंगळवारी निफ्टीची जी एक्सपायरी आहे तिकडे आपल्याला एक धुमधडाका मार्केटचा बघायला मिळू शकतो. आय होप तुम्हाला आजचा जो ॲनालिसिस आहे तो व्यवस्थित आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या ग्रुपपर्यंत, तुमच्या जॉबमधल्या मित्रांपर्यंत, जे पण लोक मार्केटमध्ये इंटरेस्टेड असतात त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करू शकता आणि लाईक नक्की करू शकता. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.